3 दिवसामध्ये 2 किलो वजन कमी करायचं आहे, कारण की पुढल्याच हप्त्यामध्ये काही असं फंक्शन आहे किंवा बाहेर फिरायला जायचंय आणि जास्त नाही पण शरीरातला 2-3 किलोचा फॅट कमी करायचा आहे, किंवा तुमचं खूप जास्त वजन आहे आणि तुम्हाला लवकर लवकर वजन कमी करायला सांगितलेलं आहे, डॉक्टरनी पण सांगितलं आहे आणि स्वतःलाही वाटतं की अरे लवकर वजन कमी झालं तर मी मुक्त होईल या शरीरातनं म्हणा किंवा मी या बिमारीतनं म्हणा. ठीक आहे, तर असं तुमच्या मनामध्ये जर असेल तर आजचा व्हिडिओ परफेक्ट आहे आणि तुमच्यासाठीच आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे. 3 दिवसाचा डाएट आहे, वेगवेगळा डाएट असेल आणि 3 दिवसाचे वेगवेगळे ड्रिंक पण आहेत आणि रिझल्ट तर गॅरंटीवालाच आहे. जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला आणि सेम टू सेम फॉलो केला तर रिझल्ट तर तुम्हाला गॅरंटीने भेटणारच आहे, कारण की याचे अनुभव, याचे रिझल्ट मी ऑलरेडी घेतलेले असतात, तेव्हाच तुमच्यापर्यंत हे अशी व्हिडिओ मी पोहोचवते. गॅरंटीवालेच व्हिडिओ असतात, म्हणून स्किप न करून व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे आणि छान असा रिझल्ट घ्यायचा आहे. काय फंक्शन आहे त्याच्यामध्ये सुंदर दिसायचं आहे. 2-3 किलो जरी कमी झालं तर मी कमीत कमी मला स्वतःला तर वाटेल की माझं 2-3 किलो कमी केलं मी 2-3 दिवसामध्येच, तर चांगलंच आहे ना. तर मग कोणी असंही म्हणू शकतं की अरे 3 दिवसात 2 किलो तर मग काय महिन्याभरात 10-15 किलो कमी होईल का? तर काय असतं ना, कोणताही डाएट आपण जास्त क्रॅश डाएट करतोय किंवा जास्त कॅलरीज कमी करून डाएट घेतोय तर तो कंटिन्युअसली ठेवायचा नसतो. त्याच्यासाठी तुम्हाला 3 दिवस जर तुम्ही हा प्रॉपर डाएट फॉलो केला, हा एकदम कमी कॅलरीजवाला डाएट आहे, समथिंग 500-600 कॅलरीजवाला डाएट आहे. तर हा डाएट जर तुम्ही 3 दिवस केला आणि परत तुम्ही हा कंटिन्यू करत घेतला तर तुमची बॉडी या गोष्टी ऍक्सेप्ट नाही करणार, कमजोरी अशक्तपणा येऊ शकतो. म्हणून 3 दिवस हा डाएट करायचा, छान 2 किलो वजन कमी करायचं आणि पुढे हे मेंटेन ठेवण्यासाठी टिप्स सांगणार आहे व्हिडिओमध्ये. तर हे 3 दिवस करून झाल्याच्या नंतर 2-3 दिवस किंवा 5 दिवस तरी तुम्ही या डाएटमधून ब्रेक घ्यायचा. नॉर्मली खाण्यावरती कसं यायचं ते तुम्हाला पुढे सांगते. म्हणून हा 3 दिवसात 2 किलो वजन कमी करणारा हा डाएट आहे. पहिले हा बघून घेऊया, नंतर टिप्स काय त्यास तुम्हाला पुढे सांगते. आता 2 किलो वजन कमी करायचं म्हटलं तर 3 दिवसाचे वेगळं ड्रिंक. पहिले तर काय गोष्टी आहेत त्या फॉलो करायच्या आहेत. चांगली झोप घेणे, 3 लिटर कमीत कमी, जास्त पण पाणी नाही प्यायचं आपल्याला, कमीत कमी 2.5 ते 3 लिटर पाणी आपलं दिवसाचं झालं पाहिजे. 3 बॉटल तरी तुम्ही दिवसाच्या संपवायच्या आहेत. 3 लिटर पाणी. ठीक आहे, बाहेरचं जंक फूड खायचं नाही अजिबातच. टार्गेट आहे आपलं 3 दिवसाचं. बाहेरचं काहीच खाऊन यायचं नाही याच्यामध्ये. नॉर्मली पहिल्या दिवशी पण खायचं नाही, नॉर्मलीच डाएट घ्यायचा आहे नॉर्मली पहिल्या दिवशी. आणि चांगली झोप घेणे, स्ट्रेस घ्यायचा नाही. ह्या 2-3 गोष्टी जरी पाळल्या तर चांगला रिझल्ट आपल्याला भेटतो. आता इथे सगळं काही करतोय आपण आणि व्यवस्थित करतोय. तर उठल्याबरोबर सकाळी पहिले आपल्याला आपला दिवसभराची रुटीन स्टार्ट करायची आहे. पहिल्या दिवशी दिवस पहिला आहे, नोटीस करून घ्या. उठल्याबरोबर खाली पोटाने 2 ग्लास गरम पाणी प्यायचं आहे. उठल्याबरोबर बिना ब्रश केल्याचं खाली पोटाने, काहीच करायचं नाही त्याच्या अगोदर. नॉर्मली गरम पाणी करायचं आहे. हे 1 ग्लास पिलं तरी पण खूप आहे. ठीक आहे, एक ग्लास गरम पाणी पिलं. आता 1 ग्लास आपल्याला अर्धा लिंबाचा रस ऍड करायचा आहे 1 ग्लास पाण्यामध्ये आणि हा 1 ग्लास आपल्याला अजून एक संपवायचा आहे. पहिले जर तुम्ही 2 ग्लास पाणी पिलेला आहे तर अजून तुम्हाला हा 5 मिनिटांनी हा ग्लास ऍड करायचा आहे त्याच्यामध्ये आणि हे लिंबू पाणी तुम्हाला प्यायचं आहे, कोमट पाणी, त्यामध्ये साखर वगैरे काय घातलेली नाही. हे केल्याच्या नंतर तुम्ही वॉकिंग, एक्सरसाइज, रनिंग जे पण करताय ते ऍक्टिव्हिटी करायची आहे. घरातलं काम आवरताय ते करायचं आहे. याच्यावरती 2 तासांनी तुम्हाला इथे फक्त 2 अंजीर, 4 बदाम किंवा 3 बदाम हे रात्री भिजत टाकलेलेच होते तुम्ही, हे तुम्हाला खायचे आहेत. सिंपल आहे. याच्याने चांगला प्रोटीनचा सोर्स भेटतो आणि दिवसभर एनर्जी पण राहणार तुम्हाला या डाएट करण्यासाठी. म्हणून 2 अंजीर, 2-3 तुम्हाला येतात बदाम घ्यायचे आहे. सिंपल आहे. आता हे खाऊन झालं कधी, जेव्हा आपण ड्रिंक घेतली 2 तासाच्या नंतर. दुपारच्या डायरेक्ट तुम्हाला 10 वाजता एक मील घ्यायचा आहे. त्या मीलमध्ये तुम्ही नारळ पाणी घेऊ शकता, अर्धा लिटर ताक घेऊ शकता, एक ग्रीन टी घेऊ शकता, एक ब्लॅक कॉफी घेऊ शकता आणि 3 दिवस हे रूल्स फॉलो करायचे आहेत 10 वाजताची. ठीक आहे, दुपारच्या म्हणजे सकाळपासून दुपार 10 वाजेपर्यंत आपण आलेलो आहेत आणि हे 3 दिवस तुम्हाला यातली कोणतीही एक गोष्ट तुम्ही घेऊ शकता. ब्लॅक कॉफी घ्या, ग्रीन टी घ्या, ताक घ्या किंवा नारळ पाणी घ्या. हे 4 ऑप्शन आहेत, यातलं कोणतंही तुम्ही इथे घेऊ शकता किंवा तुम्ही एवढं एखादं फ्रूट देखील घेऊ शकता. फ्रूटमध्ये शक्यतोवर हे घ्यायचं, पपया घ्यायचा, पेरू घ्यायचा, मोसंबी घ्यायची, संत्रा घ्यायचा. हे 4 फळं तुम्ही यातलं एक कोणतंही उचलायचं आणि ते खायचं. आता इथे नॉर्मली तुम्हाला पाणी पित राहायचं दिवसभर. 3 लिटर पाणी पितोय ते आपण. 3 दिवस मॅम चहा घ्यायचा नाही का, गोड खायचं नाही का, तर नाही. जर तुम्हाला 2 किलो वजन कमी करायचं तर या गोष्टी तुम्हाला खायच्याच नाहीयेत. आता इथे दुपारच्या जेवणामध्ये काय खायचं आहे पहिल्या दिवशी नोट करून ठेवू शकता. पहिल्या दिवशी तुम्हाला इथे 2 बेसनचे चिले घ्यायचे आहेत.
भेंडीची भाजी घ्यायची आहे आणि 1 ग्लास ताक घ्यायचा आहे. एवढं तुम्हाला जेवण दुपारचं फिनिश करायचं आहे. बेसन चिल्यामध्ये चांगल्या पद्धतीने प्रोटीन भेटतं, भेंडीमध्ये तुमचं पोट चांगल्या पद्धतीने राहतं, साफ होतं सकाळी आणि ताकाने तुमचं पूर्ण खाल्लेलं ते डायजेस्ट होतं. म्हणून तुम्हाला दुपारच्या जेवणामध्ये एवढंच खायचं आहे. आता 4 वाजता तुम्ही इथे वापस जर 10 वाजता तुम्ही काय खाल्लेलं नसेल किंवा खाल्लेलं असेल तरी देखील तुम्ही 1 ग्लास ताक घेऊ शकता, ग्रीन टी घेऊ शकता, ब्लॅक कॉफी घेऊ शकता किंवा एखादा फ्रूट पण जे सांगितलं ते तुम्ही इथे 4 वाजता घेऊ शकता. जर क्रेविंग होत असेल तर जबरदस्ती बॉडीला खायचं नाही, द्यायचं नाही, कंट्रोल करायचं शक्यतो. आता इथे संध्याकाळी 7:30 ते 8 वाजता तुम्ही इथे पहिल्या दिवशी तुम्हाला इथे दुधी भोपळ्याचं ज्यूस घ्यायचं आहे किंवा 100 ग्राम दुधी भोपळ्याचं ज्यूस घ्या. 100 ग्राम दुधी भोपळ्याचं तुम्ही इथे म्हणजे नुसते बॉईल करून देखील घेऊ शकता. हे पहिलं ऑप्शन आहे पहिल्या दिवशीचं. आणि रात्री झोपायला जाताना 2 ग्लास गरम पाणी पिऊन झोपायचं शांत, काहीच करायचं नाही. आता हे पहिल्या दिवसाचं रुटीन झालं. दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आहे आणि अर्धा टेबलस्पून जिरं, अर्धा टेबलस्पून ओवा हे बॉईल करायचं आहे गरम पाण्यामध्ये. 2 ग्लास पाणी बॉईल करायला ठेवायचं, अर्धा टेबलस्पून त्याच्यामध्ये ऍड करायचं आणि हे 1 ग्लास होस तरी पाणी बॉईल करायचं. हे पाणी बॉईल झाल्याच्यानंतर गाळून घ्यायचं. कोमट झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस ऍड करायचा आणि हे पाणी आपल्याला मलासनमध्ये बसून प्यायचं. हे पाणी पिल्याच्या नंतर नॉर्मली तुम्ही नंतर 2 ग्लास पाणी पिऊ शकता. हे खाली पोटानेच करायचं आहे. ही झाली दुसऱ्या दिवसाची ड्रिंक. आता इथे 3 बदाम, 2 अंजीर हे तुम्ही 2 तासाच्या नंतर वापस खायचं आहे. हे रुटीन पण तुमचं सेम असेल. आणि 10 वाजता जे तुम्ही मी सांगितले ताक, ग्रीन टी, ब्लॅक कॉफी किंवा एखादं फ्रूट असं तुम्ही इथे हे पण ठेवू शकता 3 दिवस कंटिन्युअसली. आता हे झालेलं आहे. दुपारच्या जेवणामध्ये काय करायचं आहे आपल्याला, तर पहिल्या दिवशी आपण बेसन चिला घेतला होता, दुसऱ्या दिवशी आपल्याला मुगाचा चिला घ्यायचा आहे किंवा स्प्राऊट, मुगाचे स्प्राऊट देखील घेऊ शकता. 1 बाउल भरून 100 ग्रामचा अंदाज ठेवायचा, 1 वाटीचा. नाहीतर तुम्ही इथे चिला देखील घेऊ शकता बेसनचा. 2 चिले घ्यायचे आहेत, म्हणजे 2 डोसे घ्यायचे आहेत तुम्हाला बेसनच्या मुगाचे. जसे पहिल्या दिवशी बेसनचे 2 चिले घेतले होते तसे दुसऱ्या दिवशी मुगाचे 2 चिले घ्यायचे आहेत. इथे भाजी तुम्ही तुमच्यानुसार पत्तागोबी घेऊ शकता किंवा सिमला मिरची घेऊ शकता. ठीक आहे. 1 ग्लास ताक तुम्हाला इथे घ्यायचं आहे आणि हे झालं तुमचं प्रॉपर मील. आता याच्यासोबत तुम्ही सॅलड घ्यायचं आहे. इथे काकडी, गाजर, टॅमॅटो, कांदा हे पण घ्यायचं आहे सोबत आणि ह्या गोष्टी पण तुम्हाला खायच्या आहेत. पोटभरीचं मील आहे आणि मस्त तुमचं पोट पण भरणार आहे. 4 वाजता सेम प्रोसिजर ठेवायची. 1 ग्लास ताक, ग्रीन टी, ब्लॅक कॉफी किंवा इव्हन तुम्ही चहा जर घेत असाल तर बिना साखरेचा, बिना गुळाचा चहा पण तुम्ही इथे घेऊ शकता किंवा एखादं फळ देखील खाऊ शकता. आता संध्याकाळी 7:30 ते 8 वाजताचा एक मील असेल आपला. तो मील आपल्याला दुसऱ्या दिवशी कोणता आहे तर इथे तुम्ही व्हेजिटेबल सूप घ्यायचं आहे. खूप जास्त भाज्या घालायच्या, चाट मसाला घालायचा, थोडंसं अर्धा टेबलस्पून तुपाचा तडका देऊन त्या भाज्यांचं सूप बनवायचं आणि ती भाज्याचं सूप बाउल भरून तुम्हाला 100 ते 150 ग्राम असं ते भाज्या टोटली असतील त्या भाज्यांचं सूप तुम्हाला घ्यायचं आहे दुसऱ्या दिवशी. आणि रात्री सेम प्रोसिजर आहे. 2 ग्लास गरम पाणी पिऊन झोपायचं. तिसऱ्या दिवसाचा टाइम येतो आपला. मस्त फ्रेश वाटतं, हलकं वाटतं, 1 किलो कमी झाल्यासारखं पण वाटत असेल तुम्हाला. आता इथे तुम्हाला इथे तिसऱ्या दिवशी काय करायचं आहे तर तुम्हाला तिसऱ्या दिवशी सिंपल डाएट म्हणजे सिंपल ड्रिंक. हळद पावडर घ्यायची आहे अर्धा टेबलस्पून, अद्रकीचा तुकडा घ्यायचा आहे अर्धा टेबलस्पून आणि इथे तुम्हाला काळी मिरी घ्यायची आहे म्हणजे 2-4 काळी मिरी घ्यायची आहे. कुठून बारीक करायचं, मस्त 1 ग्लास गरम पाणी करायचं, त्याच्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं. सगळं बॉईल झाल्याच्या नंतर गाळून घ्यायचं, अर्धा लिंबाचा रस टाकायचा आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला ही ड्रिंक प्यायची आहे. जी काही बॉडीवरती तुमच्या सुजन, स्वेलिंग असेल ना तर ती या तिसऱ्या दिवशीच्या ड्रिंकनी पूर्णपणे निघून जाणार आहे. ठीक आहे. म्हणून तुम्हाला ही ड्रिंक आवश्यक घ्यायची आहे तिसऱ्या दिवशी. आणि बस सिंपल आहे. 3 बदाम, 2 अक्रोड खायचे 2 तासांनी आणि लगेच 10 वाजता तुम्हाला कोणतंही तुम्ही एखादं फळ किंवा ज्यूस तुम्ही इथे घेऊ शकता. नारळ पाणी, ताक काही पण घेऊ शकता. त्याच्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला इथे आज घ्यायचं आहे ओट्सची खिचडी. पतली ओट्सची खिचडी घ्यायची आहे तुम्हाला, एकदम पतली बनवून घ्यायची आहे किंवा तुम्ही इथे मुगाची खिचडी देखील घेऊ शकता. ओट्सची खिचडी घेतली तर तुम्हाला जरा एनर्जी राहणार कारण की याच्यामध्ये फायबर जास्त असणार. म्हणून तुम्हाला तिसऱ्या दिवशी दुपारच्या जेवणामध्ये ओट्सची खिचडी घ्यायची आहे. 1 ग्लास ताक घ्यायचा आहे, सॅलड पण घ्यायचा आहे आणि खिचडी घेतली म्हटल्यावर भाजीचं काही ऑप्शन नाहीये तर तुम्ही इथे 2 ग्लास ताक पण घेऊ शकता. आता 4 वाजताचा सेम मील ठेवायचा जसा 10 वाजता ठेवला होता. ग्रीन टी, ब्लॅक कॉफी, बिना साखरेची दुधाची चहा किंवा नारळ पाणी पण घेऊ शकता, एखादं फ्रूट पण खाऊ शकता.
आता इथे 7 ते 7:30 वाजेपर्यंत 8 वाजेपर्यंत तुम्हाला लास्ट मील कोणता आहे तुमचा, तर इथे तुम्हाला 2 वाट्या मुगाचं वरण बनवायचं आहे, बिना तडक्याचं, बिना ऑइलचं, सिंपल पिवळंवालं वरण घ्यायचं आहे 2 वाट्या, 2 बाउल भरून. आणि सकाळी जी आपण ड्रिंक बनवली होती ना, ती सेम ड्रिंक घ्यायची आहे, फक्त त्याच्यामध्ये लिंबू ऍड नाही करायचं, फक्त अद्रक, हळद आणि काळी मिरी बॉईल करून आपल्याला ती प्यायची आहे. आणि मस्त 3 दिवस हा डाएट फॉलो करायचा आहे. छान झोपायचं आहे, रनिंग वॉकिंग करू शकता, एक्सरसाइज देखील करू शकता याच्यामध्ये तुम्ही हलक्या हलक्या. आणि हे 3 दिवस रुटीन फॉलो करायचं. आता ते चौथ्या दिवशी काय करायचं, तर बघा खाण्यावरती जायचं का, तर अजिबातच नाही जायचं. नॉर्मली भाजी, रोटी, चपाती, जे काही भात बीत जे पण काही खात असाल, क्वांटिटी खूप कमी ठेवायची. इव्हन तुम्ही जर 4 चपात्या खात असाल, तुम्हाला खूप असं मन झाले चपाती खायची, तिथे तुम्ही 1-1.5 चपाती खायची आहे. कंट्रोल करायचं स्वतःला. 3 दिवस एवढी मेहनत घेतली, छान 2 किलो वजन कमी केलं, तर लगेच आहारावरती जायचं नाही. आणि हे रूल्स तुम्हाला कमीत कमी 5 दिवस फॉलो करायचे, की तुम्ही नॉर्मली खायचं आहे, सगळं खायचं आहे जे तुम्ही रोजचं खाता ते, पण त्याची क्वांटिटी एकदम अर्ध्यातली अर्धी करायची आहे, चतकोर करायची आहे, हे लक्षात ठेवायचं. सर्व खायला भेटतंय ना, हे खूप महत्वाचं आहे. ते किती भेटतंय त्याच्यासाठी नाही बघायचं. जर खूप जास्त क्रेविंग होत असेल, असंही आता 3 दिवस तुम्ही असा डाएट घेतल्यावरती तुम्हाला 4थ्या-5व्या दिवशी अजिबातच भूक लागत नाही, बॉडी त्या गोष्टी ऍक्सेप्ट करून घेते. म्हणून सर्व खायचं आहे. 5व्या दिवशी, चौथ्या दिवशीपासून तुम्हाला 5 दिवस कंटिन्युअसली 1200 कॅलरीजचा डाएट फॉलो करायचा. म्हणजे भाजी, चपाती, भात, डाळ सगळं घरातलं जेवण करायचं, नॉनव्हेज खात असाल ते पण. आणि याच्यातनं तुम्ही म्हणजे क्वांटिटी याची कमी ठेवायची. नॉर्मली सकाळी उठल्यावरती गरम पाणी प्यायचं, झोपायला जाताना गरम पाणी प्यायचं, दिवसभराचं रुटीन आहे ते ठेवायचं. हे कंटिन्युअसली 5 दिवस करायचं. परत तुम्ही 3 दिवस या गोष्टी फॉलो करू शकता, जो डाएट दिलेला आहे. तर या गोष्टी करून तुमचं छान वजनही कमी होतं, तुमचा आत्मविश्वासही वाढतो, तुम्ही सुंदरही दिसता आपण, आणि खूप जास्त पॉझिटिव्ह फील करतो आपण जेव्हा आपलं वजन कमी झालेलं असतं. तर घर बसल्या तुम्ही असं जर वजन कमी करत असाल, तर अजून काय पाहिजे बॉडीला, आहे की नाही. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच तर लाईक तर करू शकता, शेअर पण करा, कामाचा आहे. जर तुम्हाला आवश्यकता नाही, तुमच्या आजूबाजूला तुमच्या फ्रेंडला, बहिणीला, कोणाला तरी आवश्यकता असेलच वजन कमी करण्याची, कारण की आजकाल वजन वाढणं म्हणजे काय ते हे नाहीये, ती बिमारीच आहे एका प्रकारची. जर तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जर कोणाला बिमारी तुमची दूर करत असाल, तर तुम्हालाही त्याचा आशीर्वादच भेटेल. म्हणून व्हिडिओ शेअर करू शकता. तर भेटूया परत छानशा व्हिडिओमध्ये. तो